एक मिनिट हा. अरे काय एक फोटो. कशासाठी पण? अरे काढू दे ना एकच फोटो. अरे पण का? अरे मी सांगतो ना एक काढू दे फक्त. नको 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 काढू. बरं एक काढू दे आता एकच. नको नको कशाला काढतोय तू मला पहिले अरे सांग. सोबत फोटो आहे आपला एकच. ह्यात बघ ना कसा आयफोन मध्ये फोटो किती अरे भारी. हो पण राहू दे ते राहू दे. कशाला काढतोय पण? अरे मी सांगेन ना. सांग ना मग. हो जर तुला आवडलं नाही ना तुझ्या हाताने डिलीट कर. अरे पण कशाला आता काढतोय? आता काढू दे आता लय जास्त नको करू. अरे पण कशाला काढतोय मला सांगशील का? एक फोटोने काय बिघडणार आहे का? फेसबुकला इंस्टाग्रामला तुझे किती फोटो असतात मी तिथून नाही घेऊ शकत का? आपला एक फोटो बघू दे मला कसा बरं ठीक वाटतोय. आहे काढ. बरं सांग आता कशाला घेतलंय? कशाला म्हणजे आता माझ्यासाठी घरचे स्थळ बघतात. हा. मी त्यांना दाखवतो म्हणजे ओके बघा तुमची होणारी सून मला तू खूप आवडतेस. अरे पण मग तू असं डायरेक्ट कसं काय घरच्यांना दाखवतोय? हा आधी तुला विचारायला पाहिजे होतं. अरे मी तेच म्हणजे तू मला विचारलं इतके नाही काय नाही डायरेक्ट. इतके दिवस मला घरचे विचारण्यापेक्षा मला पण मनात वाटायला लागलं की ज्या मुली मी पहिल्यापासून माझं आवडणारी मुलगी तिला विचारलेलं बरं. म्हणून मी तुला थांबलो. मी तुझ्यासाठी वाटच बघत होतो. अरे पण मी असं विचार नाही केला अजून. आणि तसं पण माझ्या घरचे मला स्थळ पण बघताय मी डायरेक्ट तुला कसं काय? हा मग आता हाच प्रश्न मला पडला होता की तुझ्या घरचे तुला 1 तासासाठी जो मुलगा बोलवणार आहे त्याच्यासाठी 5 मिनिटं बोलायला देणार आणि त्याच्यावर तो आयुष्य एवढं स्पेंड करणार आहे. तर मग मी तर तुला पहिल्यापासून ओळखतेस. आपण एकमेकांची ओळख हा आपण बोललो नाही पण आपण शाळेत सोबत गेलेलो आहेत. कॉलेज पण मी एकाच बसमध्ये आलेलो आहेत. तर काय अडचण आहे असं मला वाटलं होतं. अरे हा बरोबर आहे तुझं पण घरच्यांना कसं बोलायचं मग? किती सोपं आहे तू सांग मला. घरच्यांचं हेच कळत नाही की एखाद्या मुलाला समोर आणून बसवतात त्याचं मागचं बॅकग्राऊंड माहित नाही. त्याला व्यसन किती तो कुणाबरोबर आधी मुलीबरोबर बोलतोय किंवा त्याचा अफेअर चालू आहे काय तुला माझ्याबद्दल ऑलमोस्ट सगळं माहिती आहे की नाही. हा आणि मग मी तुझं तेच मला म्हणायचं हीच विषय मी घरी काढू शकतो जर तू हो बोलली तर मला तुझं ऐकायचं आहे अगोदर. अरे घरच्यांना बोलाय काय नाही पण पहिलं आपलं मन तर जुळलं पाहिजे ना. म्हणून तर मला नंबर दे ना तुझा. नंबर? डायरेक्ट कसा नंबर आहे? कसं म्हणजे आपण बोलणार कसं? तू तू काय आपली ओळख व्हायला आपण बोललो पाहिजे ना अगोदर. हा बरोबर आहे पण मला थोडा विचार करावा लागेल रे. हा विचार कर ना. मी काय म्हणतो ह्यात नंबर दे तू स्वतःहून कर मला. पण माझा सोपपर्यंत मेसेज येणार नाही काय येणार नाही. तुला जोपर्यंत असं वाटत पण काय अडचण आहे इथपर्यंत आला ना आता अजून नंबरवर गुतलंय तुझं त्याच्याबरोबर सगळं स्वाधीन व्हायला तयार आहे. हा जगारछानला बोलते ते ह्या नंबरला काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे पण कोणाला देऊ नका. अजिबात नाही. मी कसं काय देईल कोणाला? ज्या मुलीबरोबर मला आयुष्य काढायची तयारी मी कसं. ठीक आहे. मेसेज करत जाईल मी गुड मॉर्निंग. तुला वेळ असेल त्यावेळेस बोलत जा. हो चालेल करू आपण विचार करू. तू बोलतोय ना लग्नाविषयी हा करू विचार. आणि मला घरच्यांचं अजून पण कळलं नाही की लग्न लावून देणार आहेत आणि त्या मुलाबद्दल आपल्याला फक्त माहिती असतं. दिसायला एक वेळ तयार आहेत पण ते पैशावाला पाहिजे. 4 चौकात नेण्यासारखा तर पाहिजे ना. हा बरोबर आहे तुझं. हे मला म्हणायचंय. तुला माझ्याबद्दल सगळं माहिती. हा मग लहानपणापासूनच. तर तुला कोणी आवडत असलं तसं सांग. असं काय म्हणजे परत नको की मी तुला जबरदस्ती करतोय. हा तुला कोणी आवडत असेल तुला कोणी त्रास देत असेल इव्हन ते पण मला सांग. नाही कोण त्रास पण देत नाही आणि एवढी सुंदर मुलीला त्रास देणारे असणार असं कसं? हा तुला मी थोडा आहे प्रपोज करणार पण हा तुझ्याबद्दल मी अगोदर जाणून होतो की तू अजून कोणाला हो बोललेलं नाहीये. आता संस्कार कळतात. रोजच्या डोळ्यापास असणाऱ्या मुलीबद्दल कळतं मला म्हणून म्हटलं मी. बरोबर आहे तुझं पण नाही मला कोणी आवडत पण नाही. बस आपणच विचार करू आता मला असं वाटतंय. म्हणतोय तर ठीक आहे. बरं मी कॉलेजला जाऊ का? खूप उशीर झालाय. चालेल येऊ? चल ठीक आहे. छान वाटलं मला. हां बाय. कॉल कर. हो बाय. मी सोडलं असतं. नाही येते मी.